महानगरपालिकेने शहरातील धोकादायक घरांना नोटिसा देत विभागीय कार्यालयांकडून दरवर्षीप्रमाणे धोकादायक घरे इमारतींच्या मालकांना पावसाळ्याच्या तोंडावर नोटिसा दिल्या जात आहेत। मात्र यंदा पालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन 2 महिने आधीच धोकादायक घरांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहरातील जुन्या वाड्यांना नोटिसा पाठवलेल्या आहे। खरं तर पावसाळ्यापूर्वी या नोटिसा पाठवण्यात येतात, मात्र यंदा प्रशासनाने दखल घेऊन अगोदरच खरं तर जुन्या वाड्या मालकांना खरं तर या नोटिसा पाठवलेल्या आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर धोकेदायक वाडे तुम्ही खाली करा अशा पद्धतीने या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे। नाशिक शहरातील नाशिक रोड असेल, सातपूर, पंचवटी, सिडको अशा विविध भागात ज्या धोकेदायक घरे आणि इमारती आहे या पाहणी करून खरं तर त्यांचे मालक आणि घर भाडेकरूंना खाली करण्याचा जो इशारा आहे तो नाशिक महानगरपालिकेने यंदा दिलेला आहे। जवळपास नाशिक शहरामध्ये 1100 धोकेदायक वाडे आहे आणि या धोकेदायक वाड्यांमुळे खरं तर पावसाळ्यामध्ये पडण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे सुरक्षितस्थळी जा अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा देखील नाशिक महानगरपालिकेने दिलेला आहे। दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या नोटिसा दिल्या जातात, मात्र यंदा पालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन 2 महिने आधीच खरं तर धोकेदायक जे वाडे आहे त्यांना या नोटिसा पाठवलेल्या आहे आणि अनेक ठिकाणी जे आहे ते महानगरपालिकेच्या प्रशासनाचे जे अधिकारी आहे ते देखील या ठिकाणी पाहणी करून त्यांना त्या पद्धतीची रीतसर बजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर पावसाळ्याच्या पूर्वीच खरं तर नाशिक महानगरपालिका जी आहे ती सतर्क झालेली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही या घरामध्ये राहू नका अशा पद्धतीच्या ज्या नोटीस आहे देण्यात आलेल्या आहे। जवळपास नाशिक शहरातील 1100 वाडे आहे, यामध्ये ज्या धोकेदायक इमारती आहे आणि त्या खाली करण्याचे जे आदेश आहे ते महापालिका प्रशासनाने दिलेले आहे। त्यामुळे आता या वाड्यांमधून खरं तर हे जे घरमालक आहे किंवा भाडेकरू आहे ते घर खाली करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।